15 वर्षाची पोरगी आईला विचारते, आई ए आई, पहिलं लय मामाच्या गावाला जायचे, आता का जात नाही? ती माय म्हणते, बेटा माझी माहेरातली माय गेली, आता मला नाही जाऊ वाटत माहेरला. अरे माहेरातले मायबाप गेले ना, परक जीवन होतं, पाहुणी व्हावं लागतं, पाहुणीसारखं जावं लागतं आणि पाहुणीसारखं यावं लागतं. पण जोपर्यंत मायबाप आहेत ना, अरे किती गरीब मायबाप असू द्या, त्या पोरीची पिशवी कधी रिकामी देत नाहीत. अरे ती माय तांदूळ देईल, पापड्या देईल, कुरडया देईल, डाळ देईल, काही ना काहीतरी देईलच हो. रिकामी पिशवी माय कधी पाठवत नाही. ज्या दिवशी आमच्या या मायमावल्याची पिशवी रिकामी येते ना, त्या दिवशी समजायचं गडे या पोरीचे मायबाप आता माहेरात राहिले नाही. म्हणून आई मायेचा सागर आहे, समृद्धाची घागर आहे, चैतन्याचा जागर आहे. आई वासराची गाय आहे, लंगड्याचा पाय आहे. आई मायेचा उभारा आहे, थंडगार वारा आहे. आई भाजीतलं मीठ आहे, हक्काचं व्यासपीठ आहे. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, जित्यामध्ये प्रत्यक्ष ईश्वराचं वास्तव्य असतं दादांनो, तिला आई म्हणतात. आईशी कळवळ्याची जातीन करी लाभा बिन प्रीती.